मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो आपलं जे आपण जे ठरवलं आहे TV10नं आता प्रत्येक महिन्याला जे कोणी आमच्याकडे तक्रारदार येतात तर त्यांच्या तक्रारीसुद्धा आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो अगदी सिंपल पद्धतीनं। प्लीज मेक इट क्लिअर, त्यांची जी तक्रार असते ती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारतो, प्लीज मेक इट क्लिअर की ही तक्रार तुम्ही सोडवणार आहे का नाही आणि कधी सोडवणार आहे। तर आज आपल्याबरोबर काळेसाहेब आहेत, काळेसाहेबच ते त्यांचं सर इकडे बघून तुम्ही सांगा, आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा, थोडक्यामध्ये सांगा आणि मी काही मधनं वाटलं तर तेही प्रश्न विचारेल। सर तुमचा प्रॉब्लेम कुठल्या विभागाशी आहे? सर नमस्कार, सर्वप्रथम माझं नाव सदानंद काळे आहे। मला माहिती मिळाली की TV10 हे लोकांच्या मदतीसाठी असतात म्हणून मी तुमचा संपर्क घेतला आणि तुमच्यासमोर आज हजर आहे। सर मी 2007 पर्यंत माझा हॉटेल व्यवसाय आहे, कल्याणनगरमध्ये माझं एक छोटंसं हॉटेल आहे। व्यावसायिक असल्यामुळं आम्ही खूप लक्ष देऊन सर्व टॅक्सेस म्हणा किंवा महानगरपालिकेचे रूल रेग्युलेशन पाळतो। माझं 93 पासून एक पाण्याचं कनेक्शन होतं आणि पाण्याचं कनेक्शन हे 2007 पर्यंत मी सर्व बिलं भरलेले आहेत। मी काही सुट्टीवर गेलो असताना त्यांनी लाईन चेंज केली आणि माझं डिस्कनेक्ट केलेलं आहे। माझ्या पाण्याची लाईन डिस्कनेक्ट केल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर मी 2007लाच एक अर्ज केला आहे, त्याचा पुरावा म्हणून माझ्याकडे आहे आणि ते मी संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही माझी लाईन कट केलेली आहे, मी सर्व बिलं भरलेले आहे, तरी तुम्ही माझी लाईन जोडून द्या। परंतु मी वारंवार थोडक्यात सांगतो की वारंवार त्यांना फॉलोअप करून पण त्यांनी माझी पाण्याची लाईन जोडून दिली नाही। असं करता करता सर्व माझ्याकडे त्याचे नियम मध्ये असून सर्व माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। मी 10 वर्ष सतत प्रयत्न करतोय आणि संबंधित अधिकाऱ्यांना जेवढे सहाय्यक आयुक्त आहेत या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत त्यांना मी भेटतो, परंतु मला समाधानकारक काही न्याय मिळत नाही आहे। हे अकाउंट डिपार्टमेंटला पाठवतात, ते त्या साहेबाकडे पाठवतात, ते डिव्हिजनची तुमची साईट कुठली आहे त्या अधिकाऱ्याकडे पाठवतात, पण माझं बिल ते योग्य रीतीने कमी करून देत नाही। खूप भरल्यानंतर त्यांनी मला थोडंसं विधी ह्याच्या कार्यालयामध्ये यायला लावलं, तिथं न्याय मिळेल असं सांगितलं। तिथं त्यांनी 2 वेळा मला पत्र पाठवून बोलवलं, मी वेळेत हजर राहिलो। 2 मॅडमनी मला बिल बनवून दिलं। एका मॅडमनी पौर्णिमा गायकवाड मॅडमनी 96,000चं बिल बनवून टाकलं। त्यांनी सांगितलं की मिनिमम हे भरावंच लागेल। 96,000 बिल कुठल्या काळाचं होतं, किती वेळाचं होतं? हां, त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला तरी कमी करून देतो, तुम्ही एवढं हे प्रयत्न करता येतं। ॲक्च्युअली त्यांनी मला 5.5 लाख रुपयाचं बिल पाठवलं होतं, पण जेव्हा त्यांना मी दुरुस्ती करता विनंती केली तर त्यांनी सांगितलं की हे तुमचं कमर्शियल आहे, तरी मी तुम्हाला जास्तीत जास्त सोय म्हणून, कारण एकदा आमच्या सिस्टममध्ये आलं की बिल भरावंच लागतं असं आमचं महानगरपालिकेचा नियम आहे। आमचा प्रश्न असा आहे प्रेक्षकांना कळावं, नागरिकांना कळावं या दृष्टीनं 5.5 लाख रुपये तुम्ही तुमचं बिल आलं म्हणता, बिल आलं, डिफॉल्ट बिल आलं, कालावधी किती होता? ह्या कालावधीत त्यांनी मला साधारणतः 11 वर्षाचा दिलाय। 11 वर्षाचा म्हणजे 2009 पासून ते 2021 पर्यंत असं करा, म्हणजे एखाद वर्ष मागं पुढे असू शकतं। बरं म्हणजे साधारणतः 10-11 वर्षाच्या कालावधीचं 5.5 लाख रुपये हे बिल तुम्हाला लावण्यात आलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की हे पहिल्यांदा भरा आणि मग तुम्ही भांडत बसा किंवा तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा पुढे। हां, ॲक्च्युअली मिनिमम 2007च्या पहिले मला पर महिन्याला ॲव्हरेज ऑफ 600 रुपये बिल येत होतं। त्यांनी मला माझ्या म्हणण्यानुसार परत मला नवीन मीटर लावून दिलं आणि कनेक्शन 2021ला जूनमध्ये दिलं। त्याचं ते म्हटले आम्ही ॲव्हरेज काढणार आणि मगच तुमचं शंकेचं निरसन करणार। त्यांनी ॲव्हरेज काढला, काय काढला मला सांगितलं नाही आणि त्यांनी 1200 रुपये माझ्या हिशोबाने आत्ताच्या बिलाचा ॲव्हरेज येतोय, त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं तरी महिना 12 महिन्यात केले, 1200 रुपये महिना असं मल्टिप्लाय केलं तरी साधारणतः 12 महिन्याचे 1,20,000 12,000 रुपये होतात, 1,000 रुपयांनी धरलं तर, आणि 12 महिन्याचे जरी 12 वर्षाचे जरी धरले तर 1,20,000च्या वर जात नाही। म्हणजे 2 मॅडमनी मला जे ॲव्हरेज ऑफ बिल काढून मला दिलं होतं ते योग्य होतं आणि ते मी भरण्यास तयार होतो, त्याचे चेक पण त्यांनी घेतले होते। परंतु मध्यंतरीच्या काळात काय झालेलं आहे की मला 1 वर्ष त्यांनी काही हेच दिलेलं नाही, मी रिस्पॉन्स दिला नाही, मी फॉलोअप करत राहिलो तर ते म्हटले ह्याला मान्यता मिळालेली नाही, हे JB मध्ये जाईल, तुमचा प्रस्ताव ठेवण्यात येईल, मान्यता झाल्यावर तुम्ही ते पैसे भरा, तरी आता चेक देऊन ठेवा। मी त्यांना 2 चेक दिले 10-10 हजाराचे, त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे। त्यांनी ते काही चेक टाकले नाही आणि परत आत्ताच्या सध्याचे करंट 7,22,928 रुपये बिल मला आत्ता पाठवलेले, म्हणून मी आपल्याशी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये TV10नी मला मदत करावी आणि सहकार्य करावं हीच मला विनंती आहे। तर मित्रांनो थोडक्यात असं आहे की एकतर महानगरपालिकेची ही जी बिलं येतात, अगदी ते लाईट बिल असू दे किंवा प्रॉपर्टी टॅक्स असू दे वगैरे, याचा त्यांच्यात भरपूर गोंधळ असतो। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर माझं बरोबर असेल तर तेही तुम्ही सांगा, साधारणतः 2009ला त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं मीटर कट आहे
आणि नंतर परत म्हणजे मीटर कनेक्शन कधी केलं? जून 2021 ला. हां, म्हणजे 9 ते 2021 यांचं मीटर बंद आहे मित्रांनो. हे फार महत्वाचं आहे आणि हे बंद असल्याचं त्यांनी तुम्हाला बिल लावलेलं आहे आणि मी त्यांच्या निर्देशनच आणून दिलेलं आहे की बंद आहे. त्या कालावधीमध्ये त्यांनी मला एकही बिल पाठवलं नाही, एकही मला नोटीस पाठवलेली नाही. हे विशेष आहे. आणि जेव्हा त्यांनी कनेक्शन दिलं तर एकदम मला बिलासकट दिलेलं. ज्यावेळी त्यांनी कनेक्शन लावलं त्यावेळी त्याचं त्यांनी ॲव्हरेज काढलं आणि त्यांनी असं गृहीत धरलं की तुमचं 2009 पासून ते 2021 पर्यंत हे तुम्ही पाणी वापरताय. जेव्हा ते त्यांनी कट केलं अगदी चुकीच्या पद्धतीने कट केलं. तर मित्रांनो बघा, इतका गोंधळ इथं आहे. तर आता आपण आज ही केस घेतलेली आहे. तर ह्याचा अधिकाऱ्यांना आता तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो की पाणी पुरवठा विभागाचे जे चीफ इंजिनियर आहेत ते आहेत नंदकिशोर जगताप साहेब. तर यांना आपण हे जर विचारणार आहोत, शक्य झालं तर आम्ही बॉडी कॅमेरा हा दूध का दूध पाणी का पाणीसाठी चांगला आहे. तर ह्यांची केस काय आहे आम्हालाही म्हणजे समजा ते समजून सांगा तुमची बाजू महानगरपालिकेची आणि याच्यावर तोडगा काय. तर हा आपला आजचा विषय आहे. आज अभ्यागत कक्षामध्ये आम्ही 4 ते 6 या निमित्ताने तुम्ही सर अर्ज आणलाय का तुमचा? अर्ज आणलाय. तर आज ते अर्ज देणार आहेत आणि याचा फॉलोअप TV10 आणि TV10ची जी टीम तयार झालेली आहे. विशेष करून मी 2 नाव करतो. एक दीपक यादव साहेब आणि दुसरे संतोष बागमार साहेब. या दोघांच्या टीममध्ये आम्ही पूर्णपणे समावेश केलेला आहे. त्यांना आय कार्ड देण्यात आलेलं आहे आणि म्हणजे खांद्याला खांदा लावून ते आता नागरिकांसाठी लढणार आहेत. तर ह्या केसला आम्ही फॉलोअप करणार आहे आणि पुढे काय होतं आहे हे तुम्हाला आम्ही वेळोवेळी सांगणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.